आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आता आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे कोकणातले मनसे नेते वैभव खेडेकर यांची मनसेने हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। पण काही कारणांमुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय। सध्या खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय। तरी वैभव खेडेकरांसारखा एक अनुभवी दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्याला पक्षातून काढून टाकणं ही बाब मनसेला खरंच परवडणारी आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हा पक्षप्रवेश सोहळा का पुढे ढकलण्यात आला हे देखील अजून अनुत्तरित आहे। ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ओबीसी आंदोलनाची, जे नागपुरात सुरू आहे। बबनराव तायवाडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वात ओबीसींचं साखळी उपोषण नागपूरमध्ये केलं जात आहे। ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री अतुल सावे नागपुरात जाणार आहे। तिथे नेमकं काय घडतं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। आणि तिसरी बातमी अतिशय महत्त्वाची, सर्वसामान्यांच्या खिशावर प्रभाव टाकणारी, ती म्हणजे जीएसटी मध्ये केंद्र सरकारने मोठी कपात केलेली आहे, बदल केलाय। 22 सप्टेंबर 2025 पासून हे बदल लागू होतील। अनेक वस्तूंवरील जीएसटी सरकारने कमी करून जनतेला दिलासा दिलाय। एसी, वॉशिंग मशीन यासारख्या अनेक वस्तू यामुळे स्वस्त होणार आहेत। तसंच हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स बाबतही सरकारने मोठा निर्णय घेतलाय, तो सुद्धा आपण बघणार आहोत। नागपुरात ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता। ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत ही सांगता होणार आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सावेंनी म्हटलंय। भरपूर अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, त्यामुळे यामध्ये संभ्रम निर्माण करून घ्यायचं काहीही कारण नाही असं आवाहन अतुल सावेंनी केलंय। अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे। त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे, खूप क्लिअरिटी आहे। हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुणबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे। ऑलरेडी अनेक ठिकाणी कुणबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे। तर जिथे आंदोलन सुरू आहे ओबीसी समाजाचं, तिथून आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। त्यानंतर आपल्याला जीएसटी बद्दलची बातमी बघायची आहे। त्याबद्दल बोलण्यासाठी गुंतवणूक सल्लागार आणि आर्थिक घडामोडींचे जाणकार केदार ओक सुद्धा आपल्या सोबत आहे। आपल्याला त्या बातमीकडे पण जायचंय, त्यापूर्वी आपण नागपुरात जाऊयात ओबीसी आंदोलनस्थळी। तेजस, आता नेमकं ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे आणि अतुल सावे जे बोललेत तरी ओबीसी नेत्यांचं समाधान झालंय का? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सकाळी प्रसार माध्यमांशी अतुल सावे यांनी गेले की कुठलाही संभ्रम ओबीसी त्यामध्ये होऊ नये, कुठल्याही प्रकारचा धक्का आरक्षणाला जो ओबीसींना होणार नाही। मात्र आपण जर बघितलं असेल तर साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे। ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी नेते संपूर्ण इथं दाखल झालेले आहेत। विविध पक्षातले संपूर्ण ओबीसी नेते आहेत आणि त्यांची मागणी एक आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये आणि ते तोंडी नाही तर आम्हाला लेखी उत्तर द्यावं अशा प्रकारचे जे म्हणणं आहे ते बबनराव तायवाडेचे आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर 14 मागण्या ज्या आहेत ते 14 मागण्या आहेत ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आपण बघू शकता की आता काही क्षणातच जे आहेत ते मंत्री अतुल सावे या उपोषणास्थळी येणार आहे। त्यांचे म्हणणं ते ऐकून घेणार आहे। त्यानंतर जे काही आहे ते म्हणणं जे आहे ते सरकारला सांगणार आहे। त्यानंतर हा संपूर्ण साखळी उपोषण संदर्भातला जो आहे तो तोडगा निघणार का हा सुद्धा प्रश्न आहे, कारण की आपल्या भूमिकेवर सुद्धा बबनराव तायवाडे जे आहेत ते ठाम आहेत। ते लेखी त्यांनी द्यावं। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर उपोषण आताही सुरू आहे। सध्या घडीला मी बघू शकता की नागपुरात जे आहेत ते संपूर्ण ओबीसी नेते जे आहेत ते एकवटलेले आहेत। सौरभ, ठीक आहे। तेजस, तुझ्या आसपास काही ओबीसी नेते कार्यकर्ते आहेत का? त्यांचं म्हणणं तू आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो? नक्कीच आपण ओबीसी नेते त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काही नेते आहेत त्यांना सुद्धा आपण या संपूर्ण संदर्भात आहेत तर विचारूयात। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी जे आहेत ते ओबीसी नेते एकवटलेले आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर विविध पक्षातले संपूर्ण नेते आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, आपली काय भूमिका आहे? कारण की अतुल सावे थोड्या वेळात येतील आणि आपल्या मागण्या पूर्ण करतील। आपण काय समाधी राहाल का सगळ्या संदर्भात? अतुल सावे साहेब इथं आमच्या उपोषणाला येणार आहेत आणि ते आम्हाला काही सांगणार आहेत। पण आमची एकच मागणी आहे का मराठ्यांना आपण जर बघितलं असेल तर आपली जी भूमिका आहे ही भूमिका ठाम आहे, कारण की अतुल सावे जर आहेत तर यांनी तर समाधान दिलं नाही तर आपण समाधान राहाल का? काय
सायडे साहेबांनी जर आम्हाला समाधानकारक जर सांगितलं नाही तर आमचं साखळी उपोषण असंच चालू राहील. आपण बघू शकतो सौरभ, मोठ्या प्रमाणात जे आहेत ओबीसी नेते इथे एकंदरीत हे आहेत. आपण त्याच्यासोबत बातचीत केलेली आहे. अनेक नेते आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. ओबीसी नेते आहेत त्यांच्यासोबत काय सांगाल सर, एकंदरीत काय आपली काय मागण्या, कारण की ज्या प्रकारे मनोज जरांगेच्या मागण्या पूर्ण झाल्या, आपली काय भूमिका असणार आहे सगळ्यात? पहिल्यांदा तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. नुकसान झालेलं आहे. या काढलेल्या देण्यात यावी, धक्का लागलेला नाही तर आज आम्हाला वाटते. गरज आहे. बाकीच्या आणखी काही आमच्या मागण्या आहे सर्व निधी त्वरित त्याप्रमाणे जनगणना लवकर आणि सिडकोमध्ये प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या? 5 पहिले जनगणना ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे. शिक्षणात लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि आरक्षण आहे आपलं, त्याच्यामध्ये धक्का लागू नये. इतर भरपूर मागण्या आहेत. वसतिगृहाच्या संख्या वाढवली आणि स्कॉलरशिप ठीक आहे तेजस, ओबीसी नेते त्यांचा आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाहीये, पण या सगळ्या ओबीसी नेत्यांचं कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जरा तू आम्हाला समजावून सांगू शकतो? आपण जर बघितलं असेल तर यांच्या ज्या मागण्या आहेत ते ओबीसीच्या एकंदरीत आरक्षणासंदर्भातला एक मागण्या आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर जे विदेशामध्ये जे विद्यार्थी ओबीसी शिकतात त्यांना एकंदरीत त्यांच्या स्कॉलरशिप संदर्भातले जे मागणी आहेत ते 100% मागणी व्हावी. त्यासोबत जर बघितलं असेल तर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असेल, ओबीसी हॉस्टेलचा जो प्रश्न असेल, अशा अनेक जे मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्ण करण्याची जी मागणी आहे या संपूर्ण ओबीसी नेत्यांची आहे. त्या संदर्भात भूमिका जी आहे ते सरकारने घ्यावी. जर ही भूमिका घेतली नाही तर आम्ही सुद्धा आमरण उपोषण करू, आम्ही सुद्धा आक्रमक होण्याचे जो पवित्र आहे तो या ओबीसी नेत्यांनी घेतलेला आहे. सौरभ, ठीक आहे तेजस, तू सोबत राहास. तोपर्यंत अन्य काही बातम्यांकडे सुद्धा आपल्याला वळायचं आहे. दुसरी महत्वाची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे जीएसटीतल्या बदलांबद्दलची. वस्तू आणि सेवा कर म्हणजे ज्याला आपण जीएसटी म्हणतो त्या दरांमधील बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होत आहेत. सेवांवरील जीएसटी दरांमधील बदल हे लागू केले जातील. त्याचबरोबर वॉशिंग मशीन असेल, एसी असेल किंवा शैक्षणिक साहित्य यांच्यावरचा सुद्धा जीएसटी कमी करण्यात आलाय. शैक्षणिक साहित्यावरचा जीएसटी पूर्णतः काढून टाकण्यात आला आहे. सरकार के द्वारा जो अभी जीएसटी में रिफॉर्म किया गया बहुत ही क्रांतिकारी बदलाव है। जिस तरह की आशंका जताई जा रही थी कि ट्रम्प टैरिफ के इफेक्ट से भारत की जो उत्पादन कंपनियां हैं, मैन्युफैक्चरिंग सेक्टर है, उसको बड़ा झटका लगने वाला है। हमारा एक्सपोर्ट बड़ा डाउन होगा जिससे हमारा उत्पादन प्रभावित होगा और उत्पादन कनेक्टेड जो है हमारी इकोनॉमिक से लेकर एम्प्लॉयमेंट प्रभावित होगा। ये जो रिफॉर्म मोदी सरकार ने किया है ये ट्रम्प टैरिफ से उपजी आर्थिक जितने भी दबाव थे उस सब दबाव से भारत को मुक्त कर दिया है। याचबद्दल बोलण्यासाठी गुंतवणूक सल्लागार आणि आर्थिक घडामोडींचे जाणकार केदार ओक आपल्यासोबत आहेत. केदार सर, तुम्ही कसं बघताय? एकीकडे ट्रम्पनी टॅरिफ लावून निर्यातीच्या बाबतीत भारताचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरीकडे भारताच्या जीएसटी काउन्सिलचा हा निर्णय. ट्रम्पच्या बाबतीत आपण बोलतो ते दरवेळेला काही ना काहीतरी अनाउन्समेंट करत असतात. त्यामुळे आता बाजाराला आणि ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीला त्याची आता सवय झालेली आहे. जीएसटी संदर्भात जे आता काल सरकारने घोषणा जी केलेली आहे ती एका अर्थाने खूप सकारात्मक आहे की जेणेकरून आपल्या कन्झम्पशनला वाव होईल आणि मागणी वाढेल. कारण की सरकारचं आता धोरण असं आहे की काही करून आपला जो गॅप पडणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट मधला याच्यानंतरचा तो दुसऱ्या देशाबरोबर कुठेतरी टायअप करून किंवा काही नवीन करार करून त्या दृष्टीने आपली इकॉनॉमी कशी सावरली जाईल, त्याबरोबर जीडीपी पण आपलं कसं मेंटेन केलं जाईल हे पाहणं पण गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या बजेटपासूनच सरकारने याच्याकरता धोरण आखायला सुरुवात केली होती. म्हणजे टेरिफ हे आता त्याच्याकरता निमित्त ठरलं, पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर पगार वाढ लिमिट वाढवणं किंवा टॅक्सेशन मध्ये बेनिफिट्स देणं किंवा आणखी तुम्ही दुसऱ्या अँगलने बघितलं तर व्याजाचे दर कमी करणं, याचाच पुढचा पार्ट म्हणून त्यांनी आता जीएसटी मध्ये कॉस्मेटिक चेंजेस करून, मला हे बेसिकली कॉस्मेटिक चेंजेस वाटतात टू बी फ्रँक, की फक्त मधल्या 2 स्लॅब काढल्यामुळे त्यातल्या मधल्या ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या किंवा ज्या कन्झम्पशन मध्ये प्रेफरेबल येत होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी कमी स्लॅब मध्ये आणल्या आणि जेणेकरून पुढच्या सणासुदीच्या काळात या सगळ्या गोष्टींना मागणी वाढेल आणि ज्याप्रमाणे आपली इकॉनॉमी मेंटेन केली जाईल. बरोबर. पण सर आता एसी असेल, वॉशिंग मशीन असेल यावर 10% म्हणजे मोठ्या प्रमाणात जीएसटी कमी झालेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन वाढेल आणि एक प्रकारे अशा या जीएसटी कमी करण्यामुळे थोडंसं भारतातल्या बाजारपेठेत सुद्धा खरेदी वाढून थोडं चक्र आणखी वेगानं फिरेल का?
खरं वाढायला हवं आहे माझ्या माहितीप्रमाणे. हम्म. पण गेल्या 6 महिन्याचाच आपण एकंदरीत डेटा बघितला ना, तर अजून कन्झम्पशन डिमांड ही ग्रो होताना कुठे दिसत नाही. ती म्युटेड आहे बेसिकली. आज तुम्ही पण शेअर बाजाराकडे बघितलं असेल ना, शेअर बाजाराने पण अगदी फार फार लिमिटेड प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींवरती दिली होती. हम्म. त्यामुळे आज बाजार तुम्हाला ओव्हरऑल बेस मध्ये वाढ झाल्यामुळे तुम्हाला इंडेक्स वाढलेला दिसला. अदरवाईज बाजाराने काही फार मोठं स्वागत या गोष्टीचं काही केलेलं दिसत नाहीये. हम्म. कारण की दिसतानाच दिसतं की हे कॉस्मेटिक चेंजेसच फक्त आहेत. ऑफकोर्स काही जीवनावश्यक वस्तू आता कमी झाल्यामुळे लोकांचं त्याच्याकडे जाण्याचं घेण्याचं प्रमाण वाढेल कदाचित. पण हे ना पुढच्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला जास्ती कळेल. कारण की लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. लोकांनी आपणहून पुढे यायला पाहिजे. पण ओव्हरऑल जो एक सेंटिमेंट इंडेक्स जो बाजारात बघितला जातो, तो अजूनही वीक आहे, की लोक पैसे कमवून समाधानी नाहीयेत. हे एकंदरीत असं आता सध्याचं पिक्चर आहे. हम्म. पण मला आशा आहे की आता येणारा सणासुदीचा काळ आपली डिमांड ग्रो करेल आणि ज्यामुळे आपल्या इकॉनॉमीला चांगली आणखी बूस्ट मिळेल. म्हणजे जो टॅरिफमुळे जो इम्पॅक्ट झाला असता जीडीपी वरती, तो कुठेतरी इथे ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न होईल. पण सर मला एक नाही समजलं, स्टॉक मार्केटने या निर्णयाचं स्वागत का नाही केलेलं दिसत आहे? तुम्ही म्हणता ती गोष्ट मी पण सकाळी आज ऑब्झर्व केली. स्टॉक मार्केट फार या निर्णयासंदर्भात खुश दिसत नाहीये. त्यामागची काय कारण असू शकतात? मेन मुद्दा कारण की जी ग्लोबल अनसर्टन्टी आहे ना, ती बाजाराला फार मोठ्या प्रमाणात सातवते. हम्म. आज ज्या पद्धतीने FII पैसे गेल्या 1.5-2 वर्षात बाजारातनं काढतायत, त्याचा इम्पॅक्ट एक बाजार आहे. फक्त आपल्याला एक मोठा ऍडव्हान्टेज जे सगळेच जण म्हणतात की आपले SIP रूट हा खूप मोठा आहे. त्यामुळे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स या सगळ्या त्यामध्ये पार्टिसिपेट खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि जर साधारणतः कंपनीच्या बॅलन्स शीट बघितल्या म्हणजे रेप्युटेड कंपनी ज्या गेली 20 वर्ष मार्केटमध्ये खूप चांगला परतावा देत आहेत, तो आता पुढच्या काही काळात तेवढाच कन्सिस्टंटली देतील हे एकंदरीत वाटत नाहीये. त्यामुळे नवीन जर कंपन्या शोधायच्या असतील तर त्याकरता FII वाल्यांना ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये मिळाली पाहिजे. आणि ती ऑपॉर्च्युनिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते जास्ती पॉझिटिव्ह बाजारात होणार नाही. कारण की शेवटी कसं आहे, आज US ज्या पद्धतीने एक फिअर निर्माण करत आहे, त्या फिअरचा इम्पॅक्ट काय होतो की मग तो सगळा पैसा US बॉन्ड मध्ये जातो आणि डॉलर स्ट्रॉंग राहतो. सो हा जो ग्लोबल खेळ चाललाय सगळा, तो ग्लोबल खेळ मेंटेन होण्याकरता आणि जोपर्यंत त्याच्यात स्टेबिलिटी येत नाही तोपर्यंत आपलं मार्केट याच्या बाबतीत फार पॉझिटिव्ह जाईल असं मला वाटत नाहीये. म्हणजे सप्टेंबर क्वार्टरचं मला फारच म्युटेड वाटतं. कारण की गव्हर्नमेंटने आता जरी डिमांड म्हणजे जीएसटीचं चेंजेस आता जरी केले असतील तरी त्याचा इफेक्ट हा पुढच्या महिन्यापासून कंपन्यांना मिळेल. कारण की आताचा जीएसटी त्यांना 20 तारखेला भरायचाच आहे. त्यामुळे आताचा जीएसटी जरी भरल्यानंतर अजून त्यांना 1 महिना आहे तो अंदाज येण्याकरता. आणि तो अंदाज माझ्या मते फार मोठा असेल कारण की एकच महिना डिमांड मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा क्वार्टर आहे, हा मोठा अग्रेसिव्ह असेल. कारण की दिवाळी आहे, तोपर्यंत दसरा सगळा झाला आणि मग ती त्यावेळेला जी डिमांड येते ना, ती बाजाराला जास्ती पॉझिटिव्ह दाखवेल. पण ओव्हरऑल मला वाटतं की यावेळेला बाजार त्या जेवढा आपल्याला अपेक्षित आहे तेवढं चालेल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाहीये. कारण की जी बाजाराची ट्रेंड दाखवते ना, ती अजून ठीक तेवढी आहे. वीक आहे. ठीक आहे. तर जीएसटीत मोठी कपात करण्यात आली, त्या संदर्भात बोलण्यासाठी केदार ओक सर आपल्यासोबत आहेत. केदार ओक, शेवटचे 2 प्रश्न आहेत माझे, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहेत. हेल्थ इन्शुरन्स आणि जीवन विमा म्हणजे आपला लाईफ इन्शुरन्स दोन्हीवर जीएसटी 0 करून टाकलाय. बऱ्याच वर्षांपासून आपल्याला ही अपेक्षा होती. नितीन गडकरींनी मध्ये मोदींना पत्र सुद्धा या संदर्भातलं लिहिलेलं होतं. हा किती मोठा निर्णय आहे? हा खरंच चांगला निर्णय आहे आणि जो खूप लोकांना अपेक्षित होता, यायला हवा होता कधीपासून. कारण की हेल्थ हा ना सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि नाही म्हटलं तरी इमोशनली विषय आहे. बरोबर. आणि सध्या मेडिकल सेक्टरमध्ये जे काय पद्धतीचे खर्च येतात ते नाही म्हटलं तरी सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. सो हा एक त्यांना जो यातनं जो पैसा वाचेल त्यातनं कदाचित मला असं तर वाटतं की त्यांनी त्यांच्या ज्या मेडिक्लेम पॉलिसी आहेत त्यांनी वाढवाव्यात, त्याच्यात एन्हान्समेंट करावी. त्यामुळे आपल्याला सूट मिळाली म्हणून आहे तेवढंच पॉलिसी ठेवावी असं मी सांगणार नाही लोकांना. कारण की कसं आहे की हा अनलिमिटेड खर्च आहे. आपल्याला माहिती नाहीये की आपल्याला किती खर्च येणार आहे मेडिकल सेक्टरमध्ये. उद्या काही बारीक सारीक आजार पण झालं तरी नाही साध्या हॉस्पिटलमध्ये तरी आज 1-2 लाख रुपये जातात. त्यामुळे हा सगळा विचार करता वाचणारा पैसा हा त्यांनी मेडिक्लेमची लिमिट वाढवण्याकरता वापरावा, हे मी त्यांना आवर्जून सांगेन. आणि हे खूप चांगलं झालंय. पण हे सेक्टर थोडं स्ट्रक्चराइज करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. कारण की आपल्याला याच्यात खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. लॉजिस्टिक सेक्टरमध्ये पण आहे, फार्मा सेक्टरमध्ये आहे. आपण फार मोठ्या प्रमाणात जेनरिक मेडिसिन US ला पाठवतो. तर हा जो मोठा ऍडव्हान्टेज आपल्या देशाचा आहे, याचा इनकॅशमेंट गव्हर्नमेंटने खूप करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न सर, आता या बाजारात आणि जीएसटी काउन्सिलच्या निर्णयानंतर गुंतवणुकीच्या संधी तुम्हाला कुठे दिसत आहेत का? प्रमाणात काही ठिकाणी आता अवेलेबल आहेत. जसं कन्झम्पशन सेक्टर हळूहळू जर पिकअप घेत असेल तर लोकांनी ते सेक्टर बघावं. दुसरं काही दिवसापूर्वी जे ऑनलाईन लॉटरी आणि याच्यावरती जी बंदी घातली होती गव्हर्नमेंटने सगळं, याच्यानंतर जो सेमी कंडक्टर एरिया आहे तो मला फार मोठा अट्रॅक्टिव्ह वाटतोय. थोडा त्याला परतावा घ्यायला लोकांना वेळ लागेल, पण ते सेक्टर खूप मला अग्रेसिव्ह वाटतंय.
काही प्रमाणात बँकिंग सेक्टर इथून हळूहळू पिकअप घ्यायला पाहिजे असं एक मला वाटतंय. आणि फार्मा सेक्टर बद्दल मी खूप सकारात्मक आहे. म्हणजे जीएसटी कमी केला म्हणून असं नाही, पण मला ही 4 सेक्टर पुढच्या काळात खूप अग्रेसिव्ह वाटतात, ज्यात लोकांना चांगला परतावा मिळेल. पण पुढचा काळ हा मार्केटला पेशन्सचा असेल. म्हणजे असं समजू नये मी आज एखादा बोलतोय किंवा आता लगेच 3 महिन्यात तुम्हाला आणि 2 महिन्यात पैसे भेटेल. पण या सेक्टरमध्ये चांगल्या गुंतवणूक केल्या, चांगल्या कंपन्या शोधल्यात, ठीक तर आहे. खूप चांगली संधी याच्यात अवेलेबल आहेत. डिजिटल डेटामध्ये खूप संधी अवेलेबल आहे. त्यामुळे ही सेक्टर शक्यतो लोकांनी बघा. इनफॅक्ट गेल्या काही दिवसात आपलं संरक्षण क्षेत्र पण चांगल्या प्रमाणात करेक्टेड झालेलं आहे. रेल्वे स्ट्रक्चर गेली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रेल्वे सेक्शन हे खूप गेल्या दिवस साईडवेज आहे. तर ही बरीच सेक्टर अशी आहेत याच्यात लोकांनी चांगले शेअर बघावेत. एक प्रत्येक सेक्टरमध्ये 2-2, 3-3 शेअर घ्यावेत चांगल्या कंपन्यांचे आणि आपला पोर्टफोलिओ बांधावा. ठीक आहे. केदार सर, धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल आणि आपण माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं त्यासाठी. आता बातमी आहे कोकणातून. मनसे नेते वैभव खेडेकर यांची मनसेनं हकालपट्टी केली होती आणि सध्या खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय. तरी वैभव खेडेकरांसारखा एक अनुभवी दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्याला पक्षातून काढून टाकणे ही बाब मनसेला खरंच परवडणारी आहे का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला त्यामुळे फटका बसेल का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज मुंबईत भाजप मुख्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांचा पक्षप्रवेश नियोजित होता, पण काही कारणांमुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, काय कारण आहे पक्षप्रवेश पुढे ढकलण्याची? सौरभ, खरं तर बघितलं तर मनसेला हा सर्वात मोठा धक्का आहे वैभव खेडेकरांच्या स्वरूपात. कारण कोकणामध्ये वैभव खेडेकरांनी मनसे पक्ष रोवला होता आणि काही कारणास्तव गेल्या आठवड्यात मनसेने वैभव खेडेकरांची बडतर्फ केलं होतं. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश अधिकृतरित्या आज होणार असं जाहीर केलं होतं. मात्र काल रात्री आम्हाला कळलेलं आहे वैभव खेडेकरांनी जी तयारी केली होती आज कार्यकर्त्यांसह जाण्याची मुंबईला, प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जे रवींद्र चव्हाण आहेत यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश होणार होता. मात्र काही कारणास्तव हा जो प्रवेश आहे हा लांबणीवरती गेलेला आहे. मात्र या संदर्भात आम्ही वैभव खेडेकरांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाहीये. प्रवेश का लांबणीवर गेला याबद्दल कोणतेही मत व्यक्त केलेलं नाहीये. सौरभ, ठीक आहे. रवींद्र, आता यापुढे हा पक्षप्रवेश सोहळा कधी होणार त्याबद्दल काही माहिती मिळते का? खेडेकरांशी आताच बोलणं झालं, दूरध्वनीवरून बोलणं झालं. त्यांनी असं सांगितलंय की या संदर्भात अधिकृत मी पत्रकार परिषद खेडमध्ये घेईन माझ्या निवासस्थानी आणि सर्व माध्यमांना त्या संदर्भात पुढची तारीख कधी असेल हे सुद्धा कळवण्यात येईल. ठीक आहे रवींद्र, धन्यवाद या माहितीबद्दल.